इकडचा देवेंद्र असेल, नरेंद्र असेल, दलिंदर असेल, मी एकच सांगतो, आमच्या औलादींची नादी लागू नका. आम्ही तुफानातले दिवे आहोत. आम्ही तुफानातले दिवे आहोत. तुम्ही आमच्या नादी लागू नका. आमच्या बापाने आमच्यासाठी भरपूर काय करून गेले आणि जर त्याच्यासाठी रक्त जरी गमवायला लागलं तर आम्ही रक्त सुद्धा गमवू. आज या सरकारला धडाडीवरली असेल, इतक्या पावसात सुद्धा आपण लोक इकडे अशा ताकदीने उपस्थित आहात. इकडचा देवेंद्र असेल, नरेंद्र असेल, दलिंदर असेल, मी एकच सांगतो, आमच्या औलादींची नादी लागू नका. आमच्या औलादींनी 28,000 पेशवे मारले. आमच्या औलादींनी दिमागोरे केले आणि तुम्ही जर यांच्या नादी लागलात तर तुम्हाला या महाराष्ट्रात का या देशात सुद्धा जगू देणार नाही. आज आपल्या सर्वांना ही लढाई एक म्हणून लढायची आहे. इकडे कुठलाही दुजाभाव करू नका, पक्षवाद करू नका. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी एक होऊन काम केलंय. बाबासाहेबांनी कष्ट केले आणि ते कष्टाचं सोनं आपल्याला भेटलंय. पण ते सोनं आपल्याला आज आपल्या पुढच्या पिढीला द्यायचंय. आज जर आपण एकसाथ नाही उरलो तर इकडचं सरकार हे आरक्षण आपल्याकडनं काढून घेईल. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्व एकसाथ राहूया, शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र राहूया आणि कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही संघटनेचा माणूस असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक साथ लढूया आणि जाता